प्रेज द लॉर्ड. गुड मॉर्निंग. अहो बोला ख्रिस्त महाराज की जय. देवबापाचे मी मनापासून उपकार मानतो की आज आपण एका पवित्र शास्त्रामधील एका उत्तम विषयावर मनन करणार आहोत आणि तो विषय आहे उठ. उठणे. आता उठ हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये खूपदा आलेला आहे. परंतु आपण फक्त काही वेळेअभावी काही वेळेतच आपण पाहणार आहोत. तर आता सुरुवातीला आपण गीतरत्नाचा ग्रंथ याचा दुसरा अध्याय आणि 13वं वचन हे पाहणार आहोत. माझ्या प्रिये, माझ्या सुंदरी, उठ चल ये. आता या ठिकाणी तो प्रियकर त्याच्या त्या प्रेयसीला अशा प्रकारे म्हणत आहे, माझ्या प्रिये, एकदम गोड शब्द, माझ्या सुंदरी, उठ चल ये. आता हे देवापासून असलेलं कॉलिंग आहे. पहा देवाचं वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं कॉलिंगच्या संदर्भात, की अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्वजण माझकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. दिस इज व्हॉट द कॉलिंग. प्रभूपासून मिळालेलं हे पाचारण. उठ चल ये हे कॉलिंग आहे. जो कोणी पवित्र शास्त्र वाचतो त्याला ते कॉलिंग बरोबर भेटतं. मी कितीतरी स्टोरीज यावर सांगू शकेल, की ज्यांनी पवित्र शास्त्र वाचलं त्यांना देव बरोबर बोलला. 1991 साली मी चर्चमध्ये, मंदिरामध्ये गीत सॉरी विलाप गीताचं पुस्तक वाचत होतो आणि तिसऱ्या अध्यायामध्ये मी आल्यानंतर तिथं अशा प्रकारे लिहिलं होतं, की मनुष्याने आपल्या तरुणपणाच्या दिवसामध्ये जुळवावे हे त्याला बरे आहे. त्यावेळेस मी पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग करत होतो आणि मी ढाळ रडू लागलो. हे काय मला कळायला मार्ग नाही. मी माझ्या पालकीनबाईकडे गेलो. मग त्यांनी सांगितलं, की "बैजू तुला देव सेवेसाठी बोलवत आहे." मला हे खोटं वाटलं कारण मला नोकरी करायची होती आणि पैसे कमवायचे होते. देवसेवेसाठी बोलवत आहे. वचन वाचल्यानंतर उठ चल ये माझ्या प्रिय, माझ्या सुंदरी, उठ चल ये. जितके त्याच्याकडे आले त्यांना देवबापाने वेगवेगळ्या प्रकारचं पाचारण, वेगवेगळ्या प्रकारचं कॉलिंग दिलेलं आहे. म्हणून जेव्हा आम्ही पवित्र शास्त्र वाचतो, त्यातून आम्हाला आमचं स्वतःचं कॉलिंग कळतं. मग आपल्याला अनेक डिग्र्या घेण्याची काही गरज पडत नाही. एकच व्यक्ती संत पावलापेक्षा जास्त डिग्र्या घेत बसेल, अपोस्टल, एंड टाइम प्रॉफिट, टीचर, इव्हेंजलिस्ट, डॉक्टर आणि पास्टर आणि रेव्हरंड आणि सीनियर पास्टर गरज नाही. एकच तुम्हाला प्रभूपासून जे कॉलिंग मिळतं, त्याच्यामध्ये तुम्ही विश्वासू राहता आणि देव तुम्हाला सर्वोच्च करतो. आहे तशी उदाहरण आहे. या ठिकाणी आपण थांबूया. माझ्या प्रिये, माझ्या सुंदरी, उठ, उठ, चल ये. प्रभू आपल्याला बोलावत आहे. ते आपलं कॉलिंग आहे. नंबर 2 आपण लुकाचा शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये पाहतो. त्या ठिकाणी उदयपुत्र आहे. तो उदयपुत्र डुकराच्या तोंडातील शेंग खाण्याची वेळ त्याच्यावर आली किंवा असं वाटलं की ते खावं आणि मेनी अदर थिंग्स. ज्यावेळेस आपण देवाच्या समक्षतेपासून दूर जातो, ज्यावेळेस आपण बापाचं घर सोडतो, आपण देवाचं घर सोडतो, आपण आपली कम्युनिटी सोडतो, ज्यावेळेस आपण आपली मनमानी करतो, ही वेळ येणंच आहे. कारण जी चॉईस आपण करतो त्याचे कन्सिक्वेन्सेस आपल्याला भोगावेच लागतात. परंतु तो शुद्धीवर आल्यानंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, "मी उठून आपल्या बापाच्या घरी जाईल." प्रिय मित्रांनो, मला एक गोष्ट सांगायला आवडेल. हे शब्द माझे जीवनाचे खूप आवडते शब्द आहेत. कारण खूपदा जीवन जगताना, स्पिरिच्युअल जीवन जगताना, पास्टर म्हणून जीवन जगताना, सेवक म्हणून जीवन जगताना, भारतभर, इंडियाभर, जगभर सेवा करत असताना जीवन जगताना, मी काही गोष्टीत व्हायला गेलो. म्हणजे काही गोष्टी चुकल्या. मग ते माझ्या लक्षात आलं आणि मी लगेच म्हटलं, "मी उठून माझ्या बापाच्या घरी जाईल." बिकॉज देअर इज अ फॉरगिव्हनेस टू द लॉर्ड, टुवर्ड्स द लॉर्ड. देवबापाकडे आहे ती क्षमा. मी उठून माझ्या बापाच्या घरी जाईल. हा आहे पश्चाताप. पहिलं आपण पाहिलं कॉलिंग, दुसरं पाहत आहोत पश्चाताप, रिपेंटन्स. तो उठला आणि बापाच्या घरी गेला. तो गेल्यानंतर ही केम रिटर्न टू द लॉर्ड. ही रिपेंटेड बिफोर द लॉर्ड अँड ही गॉट रिस्टोरेशन बिफोर द लॉर्ड अँड ही गॉट दॅट रिइम्बर्समेंट आल्सो. ऑफ कोर्स रिइम्बर्समेंट म्हणजे परतावा त्याचं काही नव्हतंच, तरीही देवबापाने त्याला भरभरून दिलं. काय दिलं वगैरे तो आपला विषय नाही. परंतु माझ्या प्रिये, माझ्या सुंदरी, उठ चल ये. मी उठून आपल्या बापाच्या घरी जाईल. जेव्हा आम्ही उठतो आणि आपल्या बापाच्या घरी जातो, त्यावेळेस बाप आपल्याला भरभरून पुन्हा प्रेम करतो. खरं तर आपली लायकी नव्हती कारण आपण बापाची आज्ञा मोडली. आपली लायकी नव्हती कारण आपण बापाचं घर सोडलं. परंतु तरी देखील फिर भी गले लगाया हे शब्द केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताला फिट बसतात आणि प्रभू येशू ख्रिस्तच परत बाप आम्हाला केवळ आम्हाला जवळ घेतो आणि त्यानंतर आपण पण एकमेकांना घेऊ शकतो. पण जर ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या जीवनात आली तर. नंबर 3 ची गोष्ट आपण पाहूया. इपिस्काराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 14 वचन. त्यामध्ये अशा प्रकारे म्हटलं आहे, की "निद्रेस्ता जागा हो, उठ आणि मेलेल्यातून उठ."
आता मेलेलो म्हणजे आपण कशाला मेलेलो आहोत? निद्रिस्त म्हणजे कशा प्रकारे निद्रिस्त आहोत? आपण कधी-कधी वेगवेगळ्या पद्धतीने निद्रिस्त झालेले असतो. आपण परिस्थिती काय चालली, कुठं काय चाललंय याच्याचं आपलं काही शुद्ध भान नसतं. परंतु या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं आणि ही एक आज्ञा आहे, की उठ, निद्रिस्ता तू जागा हो. अनेक गोष्टीतून आम्हाला जागा होण्याची गरज आहे. सध्याला काही ज्या गोष्टी आपल्याबरोबर ब बा बा बाबतीत चाललेल्या आहेत, आपण सर्वांनी शुद्धतेने उठणं आणि प्रार्थना करणं हे अत्यंत मोलाचं आहे. ते कसं ते नंतर पाहूया. परंतु उठ आणि निद्रिस्ता जागा हो. उठ चल ये, मी उठून माझ्या बापाच्या घरी जाईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे इपिस्कारच्या मंडळीवर मी खूप काही बोलू शकतो. या मंडळीच्या बाबतीतच अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की मग तारणाचं शिरस्त्राण, नीतिमत्वाचं उरस्त्राण, सत्याचा कमरबंद आणि मग सुवार्ता प्रसाराच्या जोडे आणि आत्म्याची तलवार आणि विश्वासाची ढाल आणि बऱ्याच काही गोष्टी इपिस्कारच्या पत्रामध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्याच्यावर बरंच काही बोलता येईल. आणि ह्याच मंडळीला नंतर म्हटलं, की "तू पहिली प्रीती सोडलीस." म्हणून अगोदर तर ह्या मंडळीमध्ये जवळ-जवळ 20 पेक्षा अधिक वेळेस प्रीती हा शब्द आलेला आहे. परंतु नंतर ह्याच मंडळीला प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलं, "एफिस, तू पहिली प्रीती सोडलीस." ती पहिली प्रीती आपण सोडू नये म्हणून उठ. निद्रिस्तपणातून उठ आणि जागा हो. नंबर 4 ची गोष्ट आपण पाहूया. उठ, उभा राहा. मध्ये उभा राहा. मार्कुस शुभवर्तमान आहे 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये. त्या ठिकाणी एक लुल्या हाताचा मनुष्य आहे किंवा त्याचा हात डिस्लोकेटेड झालेला आहे, अशा प्रकारचा मनुष्य आहे. आणि वचन सांगतं, की उठ आणि मध्ये, मध्ये ये, उभा राहा. दॅट इज हिलिंग. जेव्हा आम्ही उठतो आणि मध्ये उभे राहतो, आम्हाला आरोग्य मिळतं. मित्रांनो, खरं तर आज आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याची गरज आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, अगर ठेवू नका. आय एम गेटिंग thousands ऑफ फोन अ मंथ अबाउट द हीलिंग ओन्ली. thousands ऑफ WhatsApp मेसेज अबाउट द हीलिंग ओन्ली. व्हॉट टू डू? पण या सगळ्यासाठी प्रार्थना करावी लागतात. मग ते कोणतं हीलिंग? ते फिजिकल हीलिंग, स्पिरिच्युअल हीलिंग, मेंटल हीलिंग अँड इकॉनॉमिकल हीलिंग अल्सो. इथं हीलिंग आहे. उठ, मध्ये ये. मध्ये ये म्हणजे कुठे ये? जरा देवाच्या समक्षतेमध्ये ये. स्तोत्र 133 मध्ये अशा प्रकारे म्हटलं, की "ओ सर्व सेवक हो, धन्यवाद करा. दिवसा जे तुम्ही मंदिरात उभे, मध्ये उभे, मंदिरामध्ये उभे, रात्री जे तुम्ही अहोरात्र तुम्ही मंदिरात उभे, धन्यवाद करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा." आपल्याला तिथं मध्ये प्रभूच्या समक्षतेमध्ये येणं आपल्यासाठी पुष्कळदा मोलाचं असतं. अँड धिस इज व्हॉट द हीलिंग फ्रॉम द लॉर्ड. जेव्हा आपण तिथे येतो, मलाही असं झालंय बरं का, खूप वर्षापासून झालंय. पुष्कळदा रविवारच्या दिवशी काहीतरी मनस्थिती बिघडली, काहीतरी त्रास झाला, काहीतरी आजारी वाटलं, परंतु चर्चला गेलं की बरंच वाटतंय. चर्चला गेलं तिथं प्रभूची समक्षता, ते अभिषेकामध्ये आपण गेलो. भले मी वक्ता असो नसो, भले मी त्या ठिकाणी काही मला वर्शिप लीडिंगचा पार्ट असो नसो, पण चर्चमध्ये फक्त जाऊन जरी बसलो, तरीही मला कधी-कधी म्हणजे पुष्कळ वेळेस खूप आरोग्याचं फिलिंग झालेलं आहे. म्हणून ते हिलिंग उठ, चल, मध्ये उभा राहा. आता आपण लूक वर्तमान याचा 22वा अध्याय आणि 46वं वचन वाचणार आहोत. परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही उठा आणि प्रार्थना करा. परीक्षेत पडू नये म्हणून उठा आणि प्रार्थना करा. उठणं म्हणजे निर्णय घेणं. उठणं म्हणजे निर्णय घेणं. म्हणजे आपण निर्णय घेत नाहीत का? पुष्कळदा घेत नाहीत. मग आपल्याला हे काय आहे? हे सेल्फ प्रोटेक्शन आहे. आपण जीवन जगत असताना आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने, देवपित्याने आपल्याला ती प्रार्थना लिहून दिली. आपल्याला ती प्रार्थना सांगितली ती कोणती? लीड अस नॉट इंटू द टेम्पटेशन बट डिलिव्हर अस फ्रॉम द इव्हल. आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव. म्हणजे परीक्षा येणं, संकट येणं, दुःख येणं या संदर्भात दावीद राजा पण बोलला स्तोत्र 23 मध्ये, की मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. म्हणजे ते काहीतरी होण्याची शक्यता असते. म्हणूनच देवबापाने आपल्या स्तोत्र 121 आणि स्तोत्र 91 दिलेलं आहे. रात्रीच्या समयीचा भय, दिवसात उठणारा बाण, काळोखात फिरणारी बारी आणि भर दोन प्रहरी नाश करणारी पटकी, याची बाधा तुला होणार नाही. मग या ठिकाणी आपण सेल्फ प्रोटेक्शनसाठी आणि अ, उठ आणि जागृत राहा आणि प्रार्थना कर. आपल्याला प्रत्येक वेळेस जागृतीची आवश्यकता आहे. त्या जागृतीविषयी मत्ते 26:41 मध्ये पण असं म्हटलंय, की वॉच अँड प्रे. उठ आणि प्रार्थना कर. प्रार्थना करा, परंतु जागृत राहा. निद्रिस्त राहू नका. उठ. आपण काही बाबीत, अनेक बाबीत निद्रिस्तपणा करत असतो. आपण जागलेले नाहीत, आपण जागृत नाहीत, पुष्कळ वेळेस नाहीत, पुष्कळ गोष्टीच्या मध्ये नाहीत. उदाहरणार्थ आपले मुलं एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचे फॉर्म येतात आणि आपली मुलं मल्टी टॅलेंटेड आहेत, पण ते त्यांच्या लक्षातच येत नाही कधी आलं आणि कधी गेलं. म्हणजे ते निद्रिस्त आहेत आणि मग चांगली गव्हर्नमेंटची नोकरी निघून जाते. ते करू शकतात. आपली मुलं हुशार खूप आहेत.
परंतु ह्या गोष्टी आपल्याकडून होतात. कुठं कुठल्या प्रकारची जाहिरात आहे, कुठं काय केलं पाहिजे, हे जगिक झालं. परंतु निद्रिस्तपणातून आपल्याला उठणं गरजेचं आहे आणि देवाचं वचन सांगतं, की सेल्फ प्रोटेक्शन तुम्ही प्रार्थना करा. त्या पुढचा मुद्दा आपण पाहत आहोत, की उठ जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. लुकाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 19वं वचन. तेरे विश्वास ने तुझे चंगा किया है, जिसने जो मांगा उसको मिला है. उठ, तुझ्या विश्वासाने तुला आरोग्य मिळालेलं आहे. आता तो संपूर्ण गोष्ट मी वाचत बसत नाही किंवा तुम्हाला सांगत बसत नाही. तुम्ही इनफ ग्रेट आहात, तुम्हाला सगळं कळतंय. परंतु उठ, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. मग जेव्हा आपण त्या स्पर्श करतो त्याच्या जाग्याच्या सोग्याला, प्रभू आपल्याला आरोग्य देतो आणि तो आपला विश्वास आहे आणि विश्वासच सर्वस्व आहे. जर आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, तर विश्वास देवाच्या शब्दावर भरवसा ठेवून अशक्य गोष्टीलाही म्हणतो होईलच होईल. आणि मग विश्वासवीरांची यादी आपल्याला इब्री लोकासपत्र याच्या 11व्या अध्यायामध्ये सापडते. त्यावर आपण घरी जाऊन मनन करूया. थोडंसं वेळ द्या आणि वाचा. कोणत्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा प्रकारे त्यांनी विश्वास प्रभूवर ठेवला आणि प्रभूने स्फोटक गोष्टी केल्या. कारण तो निर्माणकर्ता आहे, तो यहोवा आहे, तो यहोवा राफा आहे, तो यहोवा शिर्केनो आहे, तो महान प्रभू आहे, तो राह आहे, राफा आहे आणि तो पुरवठा करणार आहे, वगैरे वगैरे गोष्टी. खूप काही गोष्टी, विश्वासाच्या गोष्टी. प्रभूवर विश्वास ठेवल्यानंतर सगळ्या गोष्टी स्फोटक आपल्या जीवनामध्ये होतात. त्यानंतर आपण पाहूया, उठ त्याच्या नावाचा धावा कर आणि बाप्तिस्मा घे. प्रेषितांची कृत्ये याचा 22वा अध्याय आणि 16 वचन. उठ त्याच्या नावाचा धावा कर. आता हे पहा, सध्याची परिस्थिती जगभर थोडंसं प्लस मायनसच आहे. मग अशा वेळेस सर्व मानवजात प्रभूकडे येते, धाव घेते, कारण तो प्रार्थना ऐकतो. नंबर 1. नंबर 2, स्तोत्र 116:2 मध्ये म्हटलंय, की त्याने त्याचा कान माझ्याकडे लावलेला आहे, म्हणून मी त्याचा धावा किंवा त्याला आरोळी आयुष्यभर मारन. उठ आणि धावा कर आणि बाप्तिस्मा घे. आता सर्वांना मला विनंती करण्यात येत आहे, की कृपा करून पटकन बाप्तिस्मा घ्या. फोटो काढले तर काढा, कुठंच अपलोड करायचे नाही, तुमच्यालाच ठेवा. परंतु बाप्तिस्मा घेणं आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील एक तो विधी पूर्ण व्हावा म्हणून बाप्तिस्मा घेतला. नाहीतर प्रभू देवच आहे, त्यांना कशाला बाप्तिस्माची गरज होती. तो तो प्रभूचा आहे, तो निर्माणकर्ताचा आहे. परंतु बाप्तिस्मा घेणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळं तुमच्या जीवनामध्ये असलेली काही अडखळणं, काही बंधनं. रिसेंटली एक मी खूप मोठ्या सेवकाचं पुस्तक वाचलं 1-2 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये म्हटलं, की तुमच्या अडखळणं आणि बंधनं ह्या आज्ञापालन बाप्तिस्म्याचं एकदा देव म्हणतो ना, मग देव म्हणतो. विषय संपला. आपण त्याला क्रॉस बोलू शकत नाही, कारण तो प्रभू आहे. आणि मग बाप्तिस्मा घेणं आपल्यासाठी उठ आणि जागृत हो, उठ आणि बाप्तिस्मा घे. प्रेषितांची कृती याचा 22वा अध्याय 16 वचन. म्हणून विनंती आहे, की तुम्ही कृपा करून बाप्तिस्म्याचा अभ्यास घ्या. प्रिय महाराष्ट्रातील तरुण लेकरांनो, मला तुम्हाला विनंती करायची, की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात असा, मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये सेवक देईल, तो तिथं तुम्हाला बरोबर बाप्तिस्मा देईल. परंतु तुम्ही प्रभूला समर्पित जीवन जगा. उठ आणि बाप्तिस्मा घे. आणि शेवटी आपण पाहूया, की देवाचे मंदिर व वेदी यात उपासना करणारे जे लोक आहेत त्यांचे माप घे. उठ आणि देवाचं मंदिर, उठ आणि देवाचं मंदिर आणि वेदी यामध्ये उपासना करणारे, उपासना न करणारे हे जे लोक आहेत त्याचं माप घे. दिस इज जजमेंट. एक ना एक दिवस आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर प्लस मायनस जजमेंट येण्याची शक्यता असते. ऑफकोर्स इयोब 34:11, स्तोत्र 62:12, इर्म्या 17:10 आणि प्रगटीकरण 22:12 या अभिवचनांना अनुसरून ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रभू प्रतिफळ देत असतो. मग आपल्याला जीवनभर प्रभू बरोबर चालायचं शिकलं पाहिजे. आणि इथं अशा प्रकारे म्हटलं, की उठ, देवाचं मंदिर आणि वेदी यामध्ये त्यात उपासना करणारे आणि उपासना न करणारे याचं माप घे. आता हा मोठा विषय आहे. आम्ही खेड्यामध्ये याच्यावर खूप सुंदर गाणं गायचो. उपासना करणारे किती लोक आहेत, उपासना न करणारे किती लोक आहेत, परराष्ट्रीय किती आहेत, त्याचं तू माप घे. म्हणजे हे जजमेंट आहे. हे जजमेंट आपल्या जीवनावर आज ना उद्या येण्याची शक्यता असते. एक विश्वासणारे या नात्याने, एक देवाचे लेकरं या नात्याने देखील आपण पुष्कळता जागृत नसतो आणि आपल्यावर जजमेंट येण्याची संभावना असते. म्हणून त्याचं ते माप घे. कोण उपासना करणाऱ्यापैकी आहे? पहा, एक राजा होता आणि तो परमेश्वराच्या भजनी लागला आणि जोपर्यंत तो भजनी लागला, देवाने त्याला आशीर्वादित केलं. उपासना करणारे, उपासना न करणारे, आपण प्रभूची कोणत्या पद्धतीने उपासना करत आहोत? देवाने आपल्याला आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणारे उपासक ऑलरेडी बनवलेले, परंतु आपला प्रतिसाद काय आहे? मग ह्या सगळ्या अभिवचनांना अनुसरून आपल्याला देवाने ते कॉलिंग दिले, ते म्हणजे उठ माझ्या प्रिये, माझ्या सुंदरी, उठ चल ये. त्यानंतर मग आपण रिपेंटन्स बद्दल पाहिलं ते म्हणजे मी उठून माझ्या बापाच्या घरी जाईल. मग निद्रिस्ता उठ,
ही आज्ञा आपण प्रभू समोर पाहिलेली आहे. उठ मध्ये उभा राहा. हे आरोग्य प्रभूपासून आपण पाहिलेलं आहे. उठ आणि परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना कर. हे सेल्फ प्रोटेक्शन देखील आपण पाहिलेलं आहे. आणि विश्वास, तुझ्या विश्वासाने तुला उठ, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. आणि त्याच्या नावाचा धावा करून उठ आणि बाप्तिस्मा घे. प्रेषितांची कृत्य याचा 22 अध्याय आणि 16 वचन आपण पाहिलं. त्यानंतर मग देवाचं मंदिर आणि वेदी या संदर्भात उपासना करणारे जे कोणी लोक आहेत त्याचं माप घे. हे जजमेंट आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी अनुसरून आपण उठणार आहोत आणि प्रभूच्या पाठीमागे चालणार आहोत. आणि या सर्व गोष्टीबद्दल देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त हो. उठ, चल, ये.